Hi students, today we are going to study third module. This module, before we learn this module, I want to talk with you about few things you must take care of. काही गोष्टी तुम्ही ज्या काळजी करावी अशा ज्या गोष्टी आहेत याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहोत. ज्यावेळी आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करायचा विचार करतो त्यावेळी आवर पर्पज इज टू लर्न इंग्लिश लँग्वेज. आपला उद्देश पहिला असतो की इंग्रजी भाषा शिकायची. नाव लर्निंग इंग्लिश लँग्वेज इज नॉट मीन्स part of teaching. It is taught in compulsory courses. However, this objective can be achieved. तरी सुद्धा हा जो उद्देश आहे आपल्याला अचीव करता येतो. त्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे यू मस्ट रीड समथिंग इन इंग्लिश एव्हरी डे. रोज काहीतरी इंग्रजीमध्ये तुम्हाला वाचायला पाहिजे. रीड इट 10 minutes. रीड इट लाऊड. मोठ्यानं वाचा. अँड यू वुड बी डन. आणि मग तुमचं काम होऊन जाईल. लिसन गुड इंग्लिश. ऐकणं सुद्धा तुमच्या डेव्हलपमेंटचा एक भाग आहे. मी हे शिकवत असताना सुद्धा एक इंग्रजी आणि मराठी याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. काही वाक्य तुम्हाला तशीच लक्षात राहावीत. त्याचबरोबर तुमचा जो हा सेक्शन आहे तो फक्त मी जे लेक्चर घेतलं म्हणजे ते तुम्ही एकदा ऐकलं म्हणजे होत नाही. तर लिसन इट 2-3 times. लिसन विथ द स्पीड ऑफ 1.5 or 1.2 wherever you are comfortable. या स्पीडनं तुम्ही ते ऐका. सुरुवातीला पहिल्यांदा नॉर्मल स्पीडनं ऐका, पण नंतर त्याचं स्पीड तुम्ही वाढवून ते बघायला पाहिजे. म्हणजे वारंवार पुन्हा वाचणं हा त्याच्यामधला एक घटक आहे. नाव लेट अस गो अहेड. This in the first part we studied पहिल्या भागामध्ये आपण वेगवेगळे कवितेचे प्रकार बघितले. In second module we studied few poems written by English writers. Now we are going to study poems by Indian writers. And for that our syllabus takes us to Nissim Ezekiel. आणि हे भारतीय लोकांनी लिहिलेली कवितेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा निस्सिम एझिकेल या लेखकांच्याकडे घेऊन गेलेला आहे. सो निस्सिम एझिकेल was a professor in Bombay University, and he was one of the important figures in Indian English writing, especially poetry writing. कविता लिखाणामध्ये किंवा कवी म्हणून निस्सिम एझिकेल यांचं महत्त्वाचं स्थान होतं. निस्सिम एझिकेल was a poet. He was an actor, he was a playwright, and he was art critic. तो आर्ट क्रिटिक सुद्धा होता. Under means his guidance, Indian poetry developed. Many writers who were writing in those days were in touch with Nissim Ezekiel. And he was a friend, philosopher and guide to all literary people in Indian writing. भारतीय इंग्रजी लिखाणामध्ये जे त्यावेळी लिहित होते त्यांच्यामध्ये हा त्यांचा एक फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड होता. सो ही इज कॉल्ड फादर ऑफ मॉडर्न इंडियन इंग्लिश पोएट्री. त्यांना आधुनिक इंग्रजी कवितेचे जनक म्हटले जातं.
आधुनिक इंग्रजी कवितेचे जनक म्हटलं जातं. सो वी आर गोइंग टू स्टडी अबाउट निस्सिम एजिकेल हेअर. आपण इथं निस्सिम एजिकेल बद्दल विचार करणार होतो की जे आधुनिक इंग्रजी कवितेचे, भारतीय इंग्रजी कवितेचे जनक मानले जातात. ही रिसिव्ड साहित्य अकॅडमी अवॉर्ड. त्यांना साहित्य अकॅडमी अवॉर्ड सुद्धा मिळालं in 1983. So Sahitya Academy Award is given to a writer writing in any of the Indian languages whose writing is good one. He contributed greatly, but his contribution is on two levels. दोन पातळीवर त्याचं योगदान आहे. ते म्हणजे ही applied innovative techniques, innovations in poetry, as well as technically also he made Indian English poetry sound. त्यांनी काही नवीन गोष्टी लागू केल्या आणि त्याचबरोबर टेक्निकली या गोष्टींवर बऱ्यापैकी technically he'd made some innovations. He wrote about many themes: love, sex, death, loneliness, प्रेम, सेक्स, डेथ, एकटेपणा, या सगळ्या थीम्सवर त्यांनी लिहिलेलं आहे. His poems, Times to Change, 60 Poems, The Unfinished Man, The Exact Name, Hymns in Darkness, Latter-day Psalms, ह्या महत्त्वाच्या कवितेची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. For our syllabus, we have Goodbye Party for Miss Pushpa TS. Miss Pushpa TS साठीची Goodbye Party हे ही कविता आपण अभ्यासणार आहोत. आता ही कविता म्हणजे थोडक्यात काय तर म्हणजे आपण ज्यावेळी एखादा परदेशी जाणार असतो किंवा एखादी व्यक्ती रिटायर होणार असते त्यावेळी त्याला गुड बाय आपण म्हणतो ना, आणि त्यासाठी पार्टी अरेंज करतो आणि अशा पार्टीमध्ये आपण भाषण करतो. सो धिस इज अ स्पीच इन सच वन मीटिंग. अशा एका मीटिंगमध्ये हे दिलेलं भाषण आहे. नाउ थ्रू धिस स्पीच पोएट हॅज सम ऑब्जेक्टिव्ह इन हिज व्ह्यू. या कवितेच्या माध्यमातून काही उद्दिष्ट त्यांच्या समोर आहेत. ही वॉन्ट्स टू एक्सपोज how, means not to expose, but he wants to show how Indian people make use of English language in their communication. त्यांच्या संवादामध्ये इंग्रजी भाषा कशा पद्धतीनं ते वापरतात याबद्दलचा विचार इथं आपल्याला त्यांनी मांडलेला आहे. सो आवर यूज ऑफ इंग्लिश इज रॉंग. आपण चुकीच्या पद्धतीने इंग्रजी वापरतो. फ्यू थिंग्स यू मे बी अक्वाइंटेड विथ. तुम्हालाही त्यातल्या काही गोष्टी माहिती असतील तर अननेसेसरीली वी यूज ING फॉर्म्स. थिंकिंग, टॉकिंग, वर्किंग, गोईंग, स्टडिंग. ING form of verb is abundantly used by Indian speakers. भारतीय स्पीकर्स हे असेच वापरतात. आणि we think in English, think in Marathi, we think in Marathi and talk in English.
this generates a kind of means local tang, एक लोकल चव त्या आपल्या इंग्रजीला येते, ती सुद्धा इथं कवीनं व्यक्त केलेली आहे. सो इन this speech the speaker is a narrator of the poem or the speaker of the poem. हा भाषण करणारा वक्ता हाच या कवितेचा नॅरेटर आहे आणि तो मग चुकीचं इंग्रजी वापरतो. ही युजेस ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्सेस वापरतो. त्याचबरोबर डायग्रेशन करतो. डायग्रेशन मीन्स नॉट युजिंग, means not talking on the subject but going in the other direction. समजा एखाद्या आपण थीमवर बोलत असेल तर ती थीम सोडून दुसऱ्याच गोष्टीवर बोलणं याला डायग्रेशन म्हणतात. This digression is to talk about something other than we are intended to. Means it is going away from your subject and then coming back to your subject. That is called digression. म्हणजे तुमच्या विषयापासून बाजूला जाणं आणि पुन्हा विषयावर येणं. तर अशा प्रकारची ही कविता आहे. सो मिस पुष्पा टीएस is going to for education or some purpose to foreign, and as a farewell this party is organized. As a farewell, this party is organized, and in this party a speaker stands and gives his address of farewell. निरोपाचं भाषण तो द्यायला सुरुवात करतो. And while addressing the audience, in the first part he tells about the purpose of meeting. The purpose of meeting. पहिल्यांदा तो उद्देश सांगतो. त्यानंतर we see that he describes पुष्पाचं वर्णन करतो. मिस पुष्पाचं वर्णन करतो. ही टॉक्स अबाउट हर कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स, तिची जी लक्षणं आहेत त्याबद्दल तो बोलतो. अबाउट हर डिस्पोजिशन, तिच्या स्वभावाबद्दल तो बोलतो. ही रिमेंबर्स दॅट ही वन्स विजिटेड हर पेरेंट्स होम इन सुरत अँड देन ही स्टार्ट्स टू टॉक अबाउट सुरत. इट इज डायग्रेशन. मग तो सुरत बद्दल बोलू लागतो आणि पुन्हा मग तो पुन्हा पुष्पाच्या स्वभावाबद्दल बोलतो. पुष्पा कशी आहे याबद्दलचा विचार या कवितेमध्ये तो मांडतो आणि शेवटी सांगतो की बाबा ती परदेशाला का निघालेली आहे. कारण तिचं भविष्य म्हणजे आता ज्या उद्देशानं जातात त्याच उद्देशानं जातात. तर अशा पद्धतीनं या कवितेमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सो व्हॉट इज देअर द पर्पज ऑफ कमिंग टुगेदर. देन ही टॉक्स अबाउट डिस्पोजिशन. पुष्पाच्या स्वभावाबद्दल तो बोलतो. पुष्पाच्या स्वभावाबद्दल टिप्पणी करतो. पुष्पाज डिस्पोजिशन म्हणजे स्वभावाबद्दल तो वर्णन करतो. देन ही टेल्स दॅट वन्स ही व्हिजिटेड हर होम सुरत. त्यानंतर तो म्हणतो की मी एकदा त्याच्या घरी गेलो होतो सुरतला, तिच्या वडिलांच्याकडं.
and he starts talking about Surat. Surat is a city in Gujarat, and what happened at her home is explained by him. This is digression. हे digression आहे. Digression means going away from the topic which you want to talk about. ज्या विषयावर तुम्ही बोलणार आहात त्या विषयाला सोडून ती बोलायला लागते. That digression is there. आणि नंतर फायनली then he talks about her disposition. नंतर तिच्या डिस्पोजिशन बद्दल तो बोलतो. He states her purpose of going to foreign country. So why do people go to the other countries? To increase their perspectives in life. आपल्या भविष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी किंवा नोकरी बिकरी मिळावी यासाठी तो आपण फॉरेनला जात असतोय. सो नाव व्हाईल डुईंग दिस, हे सगळं करत असताना निसिम एजिकेल युजेस पर्टिक्युलर टाईप ऑफ इंग्लिश. एक इंग्लिश वापरलं जातं. दिस इंग्लिश has color of native English, Indian English. नेटिव्ह इंग्रजीचा, तद्देशीय इंग्रजीचा एक त्याच्यावर प्रभाव आपल्याला जाणवून येतो. लेट अस रीड द पोएम. या गोष्टी लक्षात ठेवून आपण कविता वाचूया. रिमेंबर दिस थिंग, माय होल पर्पज is to improve your English as well as improve your understanding of a poem. तुमचं कवितेबद्दलचं आकलन त्याचबरोबर तुम्हाला या गोष्टी सांगणं हा माझा उद्देश आहे. Goodbye party for Miss Pushpa T.S. Now as if he is addressing to people. Friends, our dear sister is departing for foreign in 2-3 days, and we are meeting today to wish her bon voyage. This is almost formal beginning of a speech. म्हणजे जवळजवळ एखाद्या स्पीचची फॉर्मल बिगिनिंग, सुरुवात जशी असावी असं हे सुरू केलेलं आहे. अँड the impact of our two kinds of English or two languages is seen here. We think in Marathi and talk in English, and in Marathi we say 2-3 दिवसात ती जाणार आहे. So here poet has used 2-3 days ट्रान्सलेशन. म्हणजे एखादं भाषण सुरू करताना जसं बोललो तसंच बोललं. फ्रेंड्स, our dear sister is departing. To depart means to go away. Depart म्हणजे जाणे. So our sister is departing. आपली बहीण जाणार आहे in 2-3 days. So this use of word 2-3 days suggests that we think in Marathi. आपण think in Marathi and express in English. आणि आपलं एक्सप्रेशन कशामध्ये आहे? इंग्रजीमध्ये आहे. सो ही जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. And we are meeting today. Here the verb with ing is used, and this is also characteristic quality of using English by Indian people. आणि ही सुद्धा इंग्रजी वापरण्याची
एक लक्षणीय किंवा नोटेबल भारतीय लोकांचं लक्षण आहे. टू विश अर बॉन व्होयाज. बॉन व्होयाज मीन्स फेअरवेल. बॉन इज अ फ्रेंच वर्ड. बॉन व्होयेज. व्होयेज मीन्स प्रवास, समुद्र प्रवास. तिच्या समुद्र प्रवासाला आपण शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. You are all knowing. Now here obvious how knowing is used, and this knowing creates humorous impact. त्याचा एक विनोद म्हणजे you are knowing, you are all knowing. Know is never used with ing. So the person who uses English, standard English, would definitely laugh when he listens this sentence of the poem, because few verbs of perception, काही आपल्याला आकलन होणारे काही जे शब्द आहेत ते शब्द त्यांना ING वापरत नाहीत. त्यामध्येच नो, अंडरस्टँड, आणि याच्यामध्ये निस्सीम एजिकलनं डेलिबरेटली INGचा वापर केलेला आहे, जेणेकरून ह्युमरस इफेक्ट, विनोदी प्रभाव इथं आपल्याला अनुभवायला मिळतो. यू आर ऑल नोईंग फ्रेंड्स what sweetness is in Miss Pushpa. I don't mean only external sweetness. I don't mean only external but internal sweetness. This is also another one example of thinking in Marathi and talking in English or writing in English. This is here. What she has what sweetness is. मिस पुष्पा ही अगदी गोड मुलगी आहे, आणि ती फक्त बाहेरून गोड नाही, आतनं मनानं सुद्धा गोड आहे. मीन्स वी think this in Marathi and then talk it in English, and while translating our Marathi thought in English, this change takes place, and this change is noted by this Ezekiel and reproduced here. म्हणजे आपण मराठीमध्ये बोलतो आणि इंग्रजीमध्ये मराठीमध्ये विचार करतो आणि इंग्रजीमध्ये बोलत असताना हा जो प्रभाव होतो हा या वाक्यामध्ये आपल्याला दिसतो. Look, Miss Pushpa is smiling and smiling even for no reason. Smiling and smiling. This double use of it has poetic value but grammatically incorrect. व्याकरण दृष्ट्या त्या गोष्टी इनकरेक्ट आहेत. So this is peculiarity of this poem. या कवितेचंच हे वैशिष्ट्य आहे. Miss Pushpa is smiling and smiling even for no reason but simply because she is feeling. जे तिला काहीतरी वाटतं म्हणून ती हसते. This is a thing. Miss Pushpa is coming from very high family. Now he talks about Pushpa. First thing what he talks about Pushpa is she is a sweet girl. She is a sweet girl who has good disposition. Disposition means स्वभाव. तिचा स्वभाव कसा आहे? चांगला स्वभाव आहे. And she has habit of smiling. So she is of smiling disposition. पहिली गोष्ट आपल्याला पुष्पाबद्दल समजते.
मिस पुष्पा इज कमिंग फ्रॉम व्हेरी हाय फॅमिली. दुसरी गोष्ट आपल्याला मिळते काय, शी बिलॉंग्स टू गुड फॅमिली और हाय फॅमिली. नाउ हाय फॅमिली मीन्स इकॉनॉमिकली बेटर प्लेस्ड फॅमिली. लुक, शी इज स्वीट बाय डिस्पोजिशन, स्वभावानं चांगली आहे, अँड शी कम्स फ्रॉम हाय फॅमिली. And high family means rich family, well settled family. Otherwise, how she could go to foreign for education? So she is from good family and she comes from Balsar or Surat. Okay, she comes from Balsar. She is from good family. चांगल्या फॅमिली मधली ती आहे. अँड हर प्लेस इज आयदर बलसर और सुरत. सुरत किंवा बलसर मधून ती येते. बलसर और सुरत. अँड शी इज डॉटर ऑफ एन ॲडव्होकेट. ती मुलगी आहे कुणाची, ॲडव्होकेट. कुणाची मुलगी आहे ती, वकिलाची मुलगी आहे. आय एम नॉट रिमेंबरिंग नाव विच प्लेस. लुक, आय एम नॉट रिमेंबरिंग. वन्स अगेन दिस इज यूज ऑफ ING to verb, means suffixing ING with verb. This is common habit of Indian people, using ING form largely or to a large extent. And he says that I don't know which place she comes from. I cannot remember. But then he remembers that it is Surat probably. Mostly the place from which she comes is Surat. कुठून आली ती, सुरत मधून आली. So he's yes. Once only I stayed in Surat. मी एकदा सुरतला गेलो होतो. This is digression. हे डायग्रेशन आहे. तो कशाबद्दल बोलायला लागलेला आहे, पुष्पाबद्दल बोलावं लागलेलं आहे. परंतु पुष्पा सोडून तो इतर गोष्टीबद्दल बोलतो. वन्स ओनली आय स्टेड इन सुरत विथ फॅमिली मेंबर्स ऑफ माय अंकल्स व्हेरी ओल्ड फ्रेंड. माझ्या चुलत्याच्या जुन्या मित्राबरोबर मी सुरतला एकदा राहिलो होतो. हिज वाईफ वॉज कुकिंग नाईसली. आता बघा, हे सुद्धा इथं एक गोष्ट सांगतोय आणि इथं एक गोष्ट सांगतो. दिस इज ऑल्सो डायग्रेशन. His wife was cooking nicely. That was long time ago. This kind of digression, short digression, adds to the light touch of lightness. हलके फुलकेपणाचा जो टच आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. Then he says that let us not talk about it. Come back to पुष्पा. Coming back to Miss पुष्पा. आता आपण पुन्हा पुष्पाबद्दल बोलू. She is most popular lady with men also and ladies also, with men also and ladies also. Wrong grammatical use, wrong grammar. And this is also one kind of what you say, the shade of Indian English. Indian English ची ही एक छटा आहे. So what does he, again he gives, she is most popular, she is famous, she is known for her qualities among men and women. And why she is popular? Because she listens to everybody. So he says, whenever I asked her to do anything, मी त्यावेळी त्याला सांगितले काहीतरी करायला, she said, just now only I will do it.
just now only. Just now only means wait a minute, I'll do it. Or a minute, I'll do it. But here just now only, thoda वेळ. This is kind of Indian wrong grammar use. That is showing good spirit. आणि तिचं गुड स्पिरिट आहे ही गोष्ट दाखवते. I am always appreciating the good spirit. So here further information is added in the disposition of Miss Pushpa. So what kind of personality Miss Pushpa is? Now again, Miss Pushpa is popular among her friends. Because she is obedient. She is obedient. She listens to the writer. Now, Pushpa Miss is never saying no. ती कधीच कोणाला नाही म्हणत नाही. Whatever I or anybody is asking, she is always saying yes. कुणाचंही काम ती नाही म्हणत नाही. And today she is going to improve her prospects. ती तिचं भविष्य बदलण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी, for opportunity she is going out. And we are wishing her good voyage. आणि आम्ही तिला गुड बाय म्हणायला आलेलो आहे. And he concludes his speech in a formal way. Now he invites other people to talk about Pushpa and invites Pushpa to sum up in the end. म्हणजे तो म्हणतो की तो इतरांना विनंती करतो की आता तुम्ही बोलावं आणि मिस पुष्पानं सुद्धा नंतर या सगळ्याचं समिंग अप करावं. नाव आय आस्क अदर स्पीकर्स टू स्पीक अँड आफ्टरवर्ड्स मिस पुष्पा विल डू समिंग अप. नंतर ती सम अप करेल. तर अशा पद्धतीनं एक वैशिष्ट्यपूर्ण अशी कविता आपण अभ्यासलेली आहे. द पोएम इज रिटन इन द फॉर्म ऑफ फेअरवेल स्पीच. इट इज मेन्शन्ड इन द बिगिनिंग. मिस पुष्पा इज गोइंग अब्रॉड इन ... डेज. किती दिवसात ती निघालेली आहे? इन 2-3 days. मिस पुष्पा ऑलवेज स्माइल्स बिकॉज others ask her to smile. She is always free. Others like it. She feels like smiling. तिला हसावंसं वाटतं. फादर ऑफ मिस पुष्पा इज वर्किंग इन सुरत. द स्पीकर स्टेड इन सुरत ॲट कुणाच्या घरात राहिला? अ फ्रेंड ऑफ हिज अंकल, हिज अंकल्स ओल्ड फ्रेंड. एका फ्रेजमध्ये उत्तर द्या किंवा एका वाक्यामध्ये उत्तर द्या असा सुद्धा प्रश्न असतो आपल्याला. व्हाय डज मिस पुष्पा गो अब्रॉड? टू इम्प्रूव्ह her prospect for education. Give the example of digression. His talk about Surat. Why do friends of Miss Pushpa gather together to give farewell? Give one example of wrong use of Indian remembering. Or 2-3 days. Who will conclude the meeting? Pushpa. Okay. Then
this thing we have discussed everything mentioned in this part, but still we will talk about it. आपण ही गोष्ट चर्चा केलेली आहे, तरी सुद्धा आपण याबद्दल बोलू. This is a farewell speech. In this farewell speech, speaker introduces Pushpa, Miss Pushpa. Miss Pushpa बद्दल तो बोलायला सुरुवात करतो. He tells us that all people have gathered here to say her goodbye. तिथे सगळे तिला goodbye करायला आलेले आहेत. She is going abroad in few days to improve her prospects. तिचं म्हणजे शिक्षणासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी ती परदेशात निघालेली आहे. And always there has been attraction of foreign or for us, for Indians. That is also just told here. They want to wish happy journey to Miss Pushpa. Speaker talks about good qualities of many qualities of Pushpa. पुष्पाची बरीचशी जी स्वभाव वर्तन आहेत त्याच्याबद्दल तो बोलतो. She is sweet externally and internally. बाहेरनं आतनं ती सगळीच गोड आहे. She always smiles at everybody. She does not need any reason to smile. She smiles because she feels like smiling. Means this Pushpa comes from high family, very high family. Her father is advocate from Surat. Surat pasun to advocate. These things we have studied. Then he changes his subject and talks about Surat. Talks about his uncle's old friend. And he even tells that her mother cooked well. A long time has passed. Then after this digression, he talks again about Miss Pushpa. नंतर पुष्पा बद्दल बोललं जातं. He tells us that Miss Pushpa is very much popular with men and women. सगळ्यांची ती म्हणजे सगळ्यांना ज्ञात आहे. फॉर हर हेल्पफुल नेचर, तिचा मदत करण्याचा जो स्वभाव आहे, हेल्पफुल नेचर, त्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. शी नेवर सेज नो टू एनीबडी. शी इज ऑलवेज विलिंग टू ऑब्लाइज हर फ्रेंड्स. दिस इज स्पिरिट ऑफ हर. हा तिचा स्वभाव आहे. सो ऑल हर गुड क्वालिटीज आर प्रेज्ड बाय द स्पीकर. स्पीकर चांगलं बोलतो तिच्याबद्दल. आणि शेवटी तिला शुभेच्छा दिल्या जातात. ही या कवितेची समरी आहे, सारांश आहे किंवा पॅराफ्रेज आहे. नाउ देयर मे बी ए टिपिकल क्वेश्चन अबाउट इंडियननेस इन गुड बाय पार्टी टू मिस पुष्पा. आणि ह्याचं वर्णन करत असताना तुम्ही हा पॅरेग्राफ असाच्या असा रिप्रोड्यूस केला तरी चालतोय. सो फर्स्ट, निसिम एजिकेल वॉज इमिनंट इंडियन इंग्लिश पोएट. व्हेरी इंडियन पोएम्स इन इंडियन रायटिंग इन इंग्लिश नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये ही कविता प्रकाशित झालेली आहे. अँड हिज पोएम्स आर फेमस फॉर they are notable for its use of Indian English. Our dear sister is going for foreign in 2-3 days. This is typical use of Indian English. Remembering, appreciating, smiling and smiling. We are meeting today. This ing brings laughter to us, smile on our face आपल्याला. And in the last, Miss Pushpa will be summing up. या माध्यमातून आपल्याला इंडियन इंग्रजी किंवा
even digression, discussion about Surat is quality of this poem. Then we have another one exercise. What information does speaker give about Miss Pushpa? मिस पुष्पा बद्दल कोणती माहिती लेखक देतो हे मी एक 2-4 गोळीमध्ये तिच्या स्वभावाबद्दल माहिती देतो, तिचे वडील कोण आहेत, ती राहत होती कुठं आणि ती कुणाला भेटली, ती कामात कशी आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती तो देतो आणि हे 2-250 शब्दामध्ये तुम्हाला वर्णन करायचं आहे. त्यासाठीच मी अगोदर तुम्हाला ते कविता एक्सप्लेन करत असताना त्या काही बाबी सांगितल्या. त्यानंतर व्हॉट इज थीम ऑफ द पोयम, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. आता थीम काय आहे कवितेची, तर थीम इज अ फेअरवेल स्पीच. फेअरवेल स्पीच, फेअरवेल स्पीच आहे आणि मग ते फेअरवेल स्पीच कसं आहे याबद्दल माहिती लिहा. कॉमेंट ऑन द यूज ऑफ इंडियन इंग्लिश. For this you can refer the earlier discussion from this same note. The title of the poem Goodbye Party for Miss Pushpa TS. योग्य टायटल असण्यासाठी त्या थीमचा किंवा त्या कवितेमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या नटसेलमध्ये या टायटलनं कलेक्ट केल्या पाहिजेत आणि तसं या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. मिस पुष्पाबद्दल लिहा, डायग्रेशन लिहा, फीचर ऑफ इंडियन इंग्लिश लिहा आणि या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करून झालेल्या आहेत.